नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर सशस्त्र दलांसाठी सुरक्षित आणि पौष्टिक अन्नासाठी संरक्षण मंत्रालयाने कोणाशी करार केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे संरक्षण मंत्रालयाने FSSAI याचा फुल फॉर्म काय आहे? तर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया सोबत हा करार केलेला आहे. या कराराबरोबरच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांच्या हस्ते हेल्दी रेसिपीज फॉर डिफेन्स या पुस्तकाचं देखील अनावरण करण्यात आलेलं आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. राज्यसभेतील उपाध्यक्षांच्या पॅनेलचा हिस्सा बनणाऱ्या नागालँडच्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? तर आता राज्यसभेतील उपाध्यक्षांच्या पॅनेलचा हिस्सा बनणाऱ्या यस फांगनोन कोन्याक या नागालँडच्या पहिल्या महिला बनलेल्या आहेत. मित्रांनो, याआधी 2022 मध्ये त्या राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत व राज्यसभेवर निवडून आलेल्या त्यावेळेस त्या नागालँडच्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. आता नुकतंच राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी राज्यसभेच्या उपसभापतींच्या नवीन पॅनेलची पुनर्रचना केलेली आहे. या पुनर्रचित पॅनेलमध्ये 50% महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे. व मित्रांनो, या पॅनेलमध्ये पीटी उषा, यस फांगनॉन कोन्याक, फौजिया खान, सुलता देवी, विजयसाई रेड्डी, घनश्याम तिवारी, एल हनुमंथय्या आणि सुखेंदू शेखर रे यांचा समावेश आहे. आणि तसेच आता या यादीमध्ये जे पीटी उषा आणि विजयासाई रेड्डी यांचं नाव दिसत आहे, हे जे दोन्ही सदस्य आहेत यांची निवड राज्यसभेमध्ये नामनिर्देशनाद्वारे करण्यात आलेली आहे. आणि आता उपाध्यक्षांच्या पॅनेलमध्ये नामनिर्देशित सदस्यांचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे पहा, एक्झाम मध्ये यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. उपाध्यक्षांच्या पॅनेलमध्ये नामनिर्देशित सदस्यांचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आणि ते नामनिर्देशित सदस्य कोण आहेत? तर पीटी उषा आणि विजयासाई रेड्डी हे ते नामनिर्देशित सदस्य आहेत. याबरोबरच मित्रांनो, नागालँड विषयी हे सुद्धा लक्षात राहू द्या. नागालँड विधानसभेच्या पहिल्या महिला आमदार कोण आहेत? तर हेकानी जाकुलो आहेत. आणि नागालँडच्या पहिल्या महिला मंत्री कोण आहेत? तर साल होतो होनुक्रुसे या नागालँडच्या पहिल्या मंत्री आहेत. तसेच मित्रांनो, आता इथे राज्यसभेचा उल्लेख आलेला आहे. तर जे नवीन संसद भवन आहे त्यामधील जे राज्यसभा चेंबर आहे हे राष्ट्रीय फुल कमळाच्या थीमवर आधारित आहे. आणि आता खाली कमेंट मध्ये हे सांगा की नवीन संसद भवनातील लोकसभा चेंबर कोणत्या थीमवर आधारित आहे. ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी सुनीता अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांची गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याआधी त्या अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होत्या व आता त्यांना पदोन्नती देऊन त्यांना मुख्य न्यायाधीश बनवण्यात आलेला आहे. गुजरात उच्च न्यायालयाबरोबरच इतर 3 उच्च न्यायालयामध्ये सुद्धा मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी आलोक आराधे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे व आलोक आराधे याआधी कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते व त्यांची सुद्धा पदोन्नती करून त्यांना मुख्य न्यायाधीश बनवण्यात आलेला आहे. सुभाषिस तलपात्रा यांची ओरिसा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे व विद्यमान मुख्य न्यायाधीश पायउतार झाल्यानंतर 8 सप्टेंबर पासून ते या पदावर कार्यरत होतील. आणि हे जे सुभाषिस तलपात्रा आहेत हे ओरिसा उच्च न्यायालयामध्येच न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत. याबरोबरच आशिष देसाई यांची केरळ उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते सध्या गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते. मित्रांनो, आता इथे उल्लेख झालेल्या सर्व उच्च न्यायालयाची स्थापना वर्ष सुद्धा आपण पाहून घेऊया, कारण एक्झाम मध्ये जोड्या लावा म्हणून यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो. तर पहा, तेलंगणा उच्च न्यायालयाची स्थापना 1954 मध्ये करण्यात आलेली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाची स्थापना 1884, ओरिसा उच्च न्यायालय 1948, केरळ उच्च न्यायालय 1956, गुजरात उच्च न्यायालय 1960, तर अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना 1866 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि स्थापनेनुसार अलाहाबाद उच्च न्यायालय हे भारतातील 4थं उच्च न्यायालय आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूने सर्वात वेगवान बॅडमिंटन स्मॅश करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे? तर आता सर्वात वेगवान बॅडमिंटन स्मॅश करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा सात्विक साईराज रंकीरेड्डी यांनी केलेला आहे. त्यांनी अलीकडेच कोरिया ओपन स्पर्धेमध्ये 565 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने स्मॅश करत हा नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे. याआधी हा विक्रम कोणाच्या नावावर होता? तर मलेशियाचे खेळाडू टॅन बुन हेओंगच्या यांच्या नावावर याआधी हा विक्रम होता. त्यांनी 2013 मध्ये 493 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने बॅडमिंटन स्मॅश करत हा विक्रम आपल्या नावावर केला होता. आणि आता हा विक्रम सात्विक साईराज रंकीरेड्डी यांनी मोडलेला आहे.
मित्रांनो, महिला गटात सर्वात वेगवान बॅडमिंटन स्मॅशचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? तर मलेशियाच्या टॅन पार्ली यांच्या नावावर हा विक्रम आहे. त्यांनी 438 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने स्मॅश केलेला आहे. मित्रांनो, आता अलीकडेच अजून एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे, तो सुद्धा नोट करून घ्या. आता नुकतंच हम्पी येथे लंबानी भरतकामाच्या वस्तूचे सर्वात मोठे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते आणि या प्रदर्शनाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आलेली आहे. या प्रदर्शनामध्ये एकूण 1755 लंबानी भरतकाम शिल्प प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 14 पहा. जगातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारत कोणत्या देशात निर्माण करण्यात आली आहे? तर आता जगातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारत ही आपल्या भारतामध्ये तयार करण्यात आलेली आहे आणि भारतामधील गुजरात राज्यातील सुरत येथे या कार्यालयीन इमारतीची निर्मिती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, गेल्या 80 वर्षापासून अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय, जे पेंटागॉन या नावाने ओळखले जातं, हे जगातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारत होती आणि आता त्याला मागे टाकत जगातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारत ही भारतामध्ये तयार झालेली आहे. ही जी इमारत आहे ही 15 मजली आहे आणि 35 एकरमध्ये ही इमारत पसरलेली आहे. या इमारतीचे उद्घाटन नोव्हेंबर महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. बरं, आता ही जी इमारत आहे याची रचना कोण केलेली आहे? तर मॉर्जोजेनेसिस या भारतीय वास्तुविशारद कंपनीने या इमारतीची रचना केलेली आहे आणि ही जी इमारत असणार आहे येथे हिरे व्यापार केंद्र असेल. तुमच्या माहितीसाठी हे सुद्धा नोट करून घ्या. सुरतला जगातील रत्नांची राजधानी म्हणून ओळखले जाते आणि येथेच जगातील 90% हिरे कापले जातात. प्रश्न क्रमांक 5 पहा. रेल्वे संरक्षण दलाचे नवे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता रेल्वे संरक्षण दलाचे म्हणजेच आरपीएफचे नवे महासंचालक म्हणून मनोज यादव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सध्या आता या पदावर संजय चंदर कार्यरत आहेत. ते 31 जुलै रोजी निवृत्त होणार आहेत आणि त्यानंतर मनोज यादव हे या पदाचा कार्यभार सांभाळतील व ते 31 जुलै 2025 पर्यंत याच पदावर कार्यरत राहतील. प्रश्न क्रमांक 6 पहा. महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक 2023 कोणी मांडलं आहे? तर आता हे जे विधेयक आहे हे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलं होतं आणि या विधेयकाला मंजुरी देखील देण्यात आलेली आहे. या नवीन विधेयकाद्वारे महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 मधील 22 कलमे आणि पहिल्या अनुसूचीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि यामध्ये प्रामुख्याने न्यायाधिकरण, डेटा आर्कायव्हल पॉलिसी, इनपुट टॅक्स क्रेडिट, नोंदणी आणि परतावा इत्यादी विषयांच्या कलमामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. आणि हे जे विधेयक आहे हे एक देश एक कर प्रणाली या सूत्रावर आधारित आहे. आणि मित्रांनो, अलीकडेच आता 30 मार्च 2023 रोजी वित्तीय कायदा 2023 अन्वये केंद्र सरकारनं केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 मध्ये सुधारणा केलेल्या आहेत आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्याने सुद्धा आपल्या वस्तू आणि सेवा कर अधिनियमामध्ये सुधारणा केलेली आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. आसियान भारत पारंपरिक वैदक परिषदेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच या परिषदेचं आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं आणि ही परिषद 20 जुलै रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनामध्ये आयोजित करण्यात आली होती. मित्रांनो, जवळपास एका दशकानंतर या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे व या परिषदेमध्ये कंबोडिया आणि व्हिएतनामसह आसियानचे 10 देश सहभागी होते आणि या परिषदेचं उद्दिष्ट काय आहे? तर भविष्यातील सहकार्यासाठी मार्गदर्शक आराखडा तयार करणे हे या पारंपरिक औषधावरील परिषदेचं उद्दिष्ट होतं. प्रश्न क्रमांक 8 पहा. खालीलपैकी कोणत्या कंपनीला गोल्डन पिकॉक या पर्यावरण व्यवस्थापन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर गोल्डन पिकॉक या पुरस्काराने अदानी ट्रान्समिशन लिमिटेड या कंपनीला सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार कोणाला देण्यात येतो? तर लँडफिल्समध्ये शून्य कचरा, एकल व्यापार प्लास्टिक मुक्त, जल सकारात्मक ऑपरेशन्स, अक्षय ऊर्जा एकत्रीकरणाला प्रोत्साहन देणे आणि सर्वोत्तम श्रेणी पर्यावरण व्यवस्थापन धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. प्रश्न क्रमांक 9 पहा. हंगेरी देशामध्ये आयोजित सुपर ग्रँड मास्टर बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं आहे? तर आता या हंगेरीमध्ये आयोजित सुपर ग्रँड मास्टर बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद हे आर प्रज्ञानंद यांनी पटकावलेलं आहे. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये एकूण 10 स्पर्धक सहभागी होते आणि त्यामध्ये 6.5 गुणासह आर प्रज्ञानंद यांनी प्रथम स्थान पटकावलेलं आहे. याबरोबरच अलीकडेच एक बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्याविषयी सुद्धा आपण माहिती पाहून घेऊया. तर पहा, अलीकडेच टेक महिंद्रा आणि FIDA ने पहिल्या ग्लोबल चेस लीगचं आयोजन केलं होतं आणि ही जी ग्लोबल चेस लीग आहे ही कुठे आयोजित करण्यात आली होती? तर दुबईमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि या स्पर्धेचं विजेतेपद हे त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्सनं पटकावलेलं आहे. लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाची स्पर्धा आहे. IPLच्या संकल्पनेवरच या बुद्धिबळ खेळाला गती देण्यासाठी या ग्लोबल चेस लीगचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस कधी साजरा केला जातो?
तर हा जो आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस आहे हा 20 जुलै रोजी साजरा केला जातो. आणि हा जो दिवस आहे हा 20 जुलै रोजीच का साजरा केला जातो? तर 20 जुलै 1924 साली पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाची स्थापना करण्यात आली होती व त्यासाठी हा दिवस 20 जुलै रोजी साजरा करण्याची घोषणा 12 डिसेंबर 2019 रोजी संयुक्त राष्ट्र आमसभेने केली होती आणि त्यानंतर 2020 मध्ये हा दिवस प्रथम साजरा करण्यात आलेला आहे. मित्रांनो, बुद्धिबळाविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. 7व्या शतकात चतुरंग नावाने भारतात या खेळाचा उगम झाला होता आणि जे बुद्धिबळाचं पट असतं त्यावर एकूण किती चौरस असतात? तर 64 चौरस असतात. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. देशातील 36व्या उडान प्रशिक्षण संस्थेची स्थापना कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होईल त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.